नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर बहुतेक 4 तारीखलाच सप्टेंबरच्या पार्ल्याच्या त्या विमानतळाजवळ सहारा या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेचे आणि लोकाधिकार समितीचे ज्येष्ठ नेते, संस्थापक वगैरे खासदार गजाभाऊ कीर्तीकर यांच्या राजकीय चरित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या समारंभाला मी उपस्थित होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि इतर अनेक, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे वगैरे बरेच नेते उपस्थित होते. आणि तिथे मुख्यमंत्र्यांना बुलढाणा, औरंगाबाद करून मुंबईत यायला विलंब झाल्यामुळे तो समारंभ थोडा उशिरा सुरू झाला, जवळजवळ तासभर उशिरा सुरू झाला. आणि या कालखंडामध्ये मी एक आमंत्रित पाहुणा म्हणून हजर होतो, प्रेक्षक म्हणून. पण किरण पावसकर वगैरे मंडळींनी अगत्याने मला मान्यवर पाहुण्यांच्या भेटीला नेलं होतं. आणि नारायण राणे यांनी तर बाजूला बसून मला हलूच दिलं नाही आणि आम्ही गप्पा मारल्या. तास सव्वा तास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या. खाजगीत झालेल्या गप्पांचा मी सहसा जाहीर उच्चार करत नाही, आणि व्यक्तीमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या व्यक्तीपुरत्या मर्यादित असल्या पाहिजेत. अन्यथा ही मान्यवर मंडळी, नेते, प्रतिष्ठित लोक हे जाहीरपणे पण त्यांच्या मनातलं बोलत असतात, पण ते काही गोष्टी बोलत नसतात, पण खाजगी प्रसंगी बोलतात. विश्वासाचा माणूस समोर असेल तर मन मोकळं करतात. तशा नारायण राणेंच्या आणि माझ्या जवळजवळ सव्वा तास त्या सहारा स्टार हॉटेलमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या. पण त्यातला बहुतांश भाग किंवा सगळाच भाग मी कुठेही माझ्या व्हिडिओमध्ये आणला नाही. पण आज एक गोष्ट मला न राहून सांगावीशी वाटते. आजचा विषयच असा आहे की त्यात तुम्हाला थोडा अंदाज यावा म्हणून राणे आणि भाऊ तोरसेकर यांच्यात झालेला जो संवाद होता, गप्पा होत्या, त्यातला एक थोडासा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो काही लॉकडाऊन आणि घटनाक्रम होता त्यामध्ये सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन हे चित्रपट व्यवसायातली 2 मोठी नावं यांच्या संबंधात काही गडबडी झाल्या होत्या. आणि त्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्याचाही प्रयत्न झाला. उलटसुलट खूप बातम्या आल्या, अफवा उठल्या, काही बातम्या दडपल्या गेल्या. पोलीस यंत्रणा वगैरे वापरून त्या बातम्या देणाऱ्यांनाही त्रास देण्याचा उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत पातळीवर, शासकीय पातळीवर प्रयत्न केला, हे तुम्हाला माहिती आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री असलेले आणि आज केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे अतिशय कठोर शब्दामध्ये ठाकरे सरकारचा समाचार घेत होते. त्यांना वेगळ्या प्रकारात एक काहीतरी अपशब्द वापरला म्हणून अडकवण्याचा प्रयत्न झाला, तो पण कोर्टाकडूनच उधळला गेला. तर या सगळ्या संदर्भात नितेश राणे असोत, निलेश राणे असोत किंवा नारायण राणे असोत, हे वारंवार काही गंभीर आरोप करत असतात. तर तो विषय त्या हॉटेलमध्ये प्रकाशन समारंभाच्या वेळेला नारायण राणे आणि माझ्या बोलण्यात आला की हे आहे, ते आहे, CCTV फुटेज काढा, त्याचे पुरावे आहेत, हे आहेत, ते पुरावे शोधा, असं राणे पिता पुत्र म्हणत असतात. तो विषय आमच्या बोलण्यात आला. आणि मी नारायण राणेंना असं म्हटलं की तुमचा रोख बघितला तर यातले बरेच पुरावे वेगवेगळ्या गोष्टीतले तुमच्याकडे आहेत, अशी लोकांच्या मनात शंका आहे. ज्या प्रकारे तुम्ही ठाकरे, प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि त्यांचे
कुटुंबातले लोक यांच्यावर हल्ला चढवता आणि संशयाचा एक धुरळा निर्माण करता, त्याकडे बघितलं तर तुमच्याकडे काही गोष्टी मजबूत आहेत की ज्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात हे स्पष्ट आहे. मग तुम्ही त्याची जाहीर वाच्यता का करत नाही? एकदा काय ते बोलून टाका, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. हे जेव्हा आम्ही दोघेच बोलत होतो, बाकी तिसरा कोणी नव्हता, तेव्हा नारायण राणे अतिशय हळवे झाले. तर नारायण राणे हे व्यक्तिमत्व जर तुम्ही समोर आणलं तर नारायण राणे हळवे होणं म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला येऊ शकेल की अत्यंत कठोर, निरभ्र दिसणारा, चेहऱ्यावर कुठले हावभाव नाहीत असं दिसणारा हा माणूस हळवा होतो म्हणजे काय? हळवा होऊन औंढा गिळत नारायण राणे म्हणाले, भाऊ सगळं शक्य आहे पण बोलू शकत नाही कारण साहेबांना शब्द दिलाय. मला कळे ना साहेबांना काय शब्द दिलाय. म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या पिताजींना म्हणजे साहेबांना, बाळासाहेबांना अखेरच्या क्षणी शब्द दिला हे शेकडो वेळेला बोललेले आहेत. पण आपणही बाळासाहेबांना शब्द दिला हे नारायण राणे कधीही कुठेही बोललेले नाहीत. मी कधीतरी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन असा शब्द बाळासाहेबांना अखेरच्या क्षणी दिला होता असं उद्धव ठाकरे जवळजवळ गेली 3-4 वर्ष सातत्याने सांगत आले होते. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासाने निकालानंतर मतदाराच्या भावना पायदळी तुडवून ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांच्याबरोबर जाऊन मुख्यमंत्री पद मिळवताना, बळकावताना उद्धव ठाकरेंनी शेकडो वेळेला सांगितलं की मी अखेरच्या क्षणी बाळासाहेबांना शब्द दिला होता. त्याचा कोणी साक्षीदार नव्हता. आणि नारायण राणे सुद्धा जेव्हा सांगतात की भाऊ सगळं शक्य आहे पण बोलणार नाही कारण साहेबांना शब्द दिला होता, आणि साहेबांना शब्द दिला होता असं म्हणताना नारायण राणे यांच्यासारखा माणूस हळवा होतो. मी त्यांना म्हटलं काय शब्द दिला होता? नारायण राणे म्हणाले की मी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेलो, मंत्रीसुद्धा झालो, तरीही बाळासाहेबांशी संपर्कात होतो आणि कधीही बाळासाहेब मला फोन करायचे. ते गंभीररित्या आजारी असतानाच्या काळात त्यांना भेटता आला नाही याचं आजही दुःख होतं, डोळ्यात अश्रू येतात. पण काय करू, बाळासाहेब स्वतंत्र नव्हते, या लोकांच्या कब्जात होते आणि मला मातोश्रीवर जाणं शक्य नव्हतं कारण मातोश्रीवर बाळासाहेबांपेक्षा उद्धव आणि त्यांच्या कुटुंबाची हुकूमत चालत होती. पण तरी साहेब कधी ना कधी फोन करून संपर्क साधायचे. आणि असंच एकदा अखेरच्या काळामध्ये त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि म्हणाले नारायण तुझ्याकडून एक शब्द पाहिजे. मी सांगितलं साहेब तुम्ही जो शब्द सांगाल तो दिला, नारायण तुमच्या शब्दाला बांधील आहे. आणि म्हणे साहेबांनी माझ्याकडून एक शब्द घेतलेला आहे की काही झालं तरी उद्धव आणि उद्धवच्या परिवाराचं नुकसान होईल, हानी होईल असं काही करणार नाहीस. आणि मी तो शब्द दिलेला आहे. राहवत नाही म्हणून मी सगळं बोलतो, पण नुकसान होईल असं कुठलंही पाऊल माझ्याकडून उचललं जाणार नाही कारण मी साहेबांना शब्द दिला आहे. मित्रांनो, शिवसेना सोडून नारायण राणेंना आता 18-19 वर्ष झाली. केंद्रात राज्यात मंत्री, 2 पक्ष बदलून झालेत. पण तरीही 10 वर्षापूर्वी दिवंगत झालेले बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांना दिलेला शब्द म्हटल्यावर हा माणूस हळवा होतो आणि त्यांना दिलेला शब्द त्या निष्ठेने पाळायचं म्हणतो. आणि ज्याच्या विरुद्ध ओतप्रोत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचं सगळं कुटुंब याविषयी नारायण राणेंच्या मनातला राग किंचितही लपून राहत नाही. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलताना अक्षरशः उकळ्या फुटल्यासारखा, उफान आल्यासारखं नारायण राणे बोलतात. पण तरीही हा माणूस
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचं नुकसान होईल, हानी होईल, त्यांना कुठली इजा पोहोचू शकेल असा एकही शब्द बोलत नाही. याचं कारण मला त्या 1.25 तासामध्ये कळलं. ही शब्द दिलाय साहेबांनी. बाळासाहेबांची एकनिष्ठ असलेले लोक काय होते याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून तुम्ही नारायण राणेकडे बघू शकता. हे मला त्या दिवशी कळलं की गेले साहेब, आता नाही आहेत. आपण मनाप्रमाणे केलं तर आपण दिलेला शब्द पाळला नाही हे बघायला साहेब हयात नाहीत, हे सुद्धा नारायण राणेंना कळतं. पण दिलेला शब्द आपण पाळला नाही, हे पाप आपल्याला माफ होणार नाही हे कळतं. ईश्वर माफ करणार नाही एवढ्या प्रचंड निष्ठा बाळासाहेबांच्या बाबतीत होत्या. आणि शब्द दिला म्हणणारे कसे शब्द सातत्याने फिरवत असतात हेही आपण बघतो. आणि या तुलनेत नारायण राणेंकडे बघा आणि शिवसेनेशी किंवा शिवसेना प्रमुखाशी असलेल्या निष्ठा किती एखाद्या व्रतस्थासारख्या पाळल्या जाऊ शकतात त्याचा हा नमुना आहे. पण हे तुम्हाला आज सांगण्याचं कारण असं की ते बाळासाहेब, त्यांचं कुटुंब, त्यांचा इतिहास, त्यांचा परिवार, त्यांचा वारसा याची बेअब्रू होऊ नये यासाठी आजच्या उबाठा सेनेचे उघडपणे राजकीय शत्रू असूनसुद्धा, विरोधक असूनसुद्धा लोक किती काटेकोरपणे ठाकरे परिवाराची बेइज्जती म्हणजे बाळासाहेबांची गद्दारी असं समजून आपल्या मनाला आवर घालतात. त्याचा जो नमुना नारायण राणे यांच्याशी संवाद साधताना माझ्या लक्षात आला, त्याचीच प्रचिती मला एका बातमीतून आली. आणि म्हणून हा नारायण राणेंच्या बरोबर झालेल्या तासभर झालेल्या संवादाचा किस्सा तुम्हाला सांगितला. काल परवा संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. तिथे वेगवेगळे छोटे मोठे स्थानिक कार्यक्रम होते, पण मंत्रिमंडळाची बैठक तिथे घेण्यात आली. आणि त्यानिमित्ताने जे अनेक कार्यक्रम झाले त्यापैकी एक कार्यक्रम असा होता की तिथलं जे एक पशुसंग्रहालय आहे तिथल्या वाघिणीने 3 बछड्यांना जन्म दिला होता. ती वाघीण आणि तिचे बछडे यांचं नामकरण मुख्यमंत्री आलेत, उपमुख्यमंत्री आलेत, त्यांच्या उपस्थितीत केलं जावं असा प्रयास वनमंत्री, वन खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासमोर काचेचे 2 बाऊल ठेवण्यात आले होते आणि त्याच्यात वेगवेगळ्या नावाच्या चिठ्ठ्या होत्या. त्यापैकी वाघिणीचं नाव श्रावणी असं ठेवलं जावं असं चिठ्ठी आली आणि ती वाचून दाखवण्यात आली. मग बछडे जे होते त्या बछड्यांना नावं द्यायची, तर दुसऱ्या बाऊलमध्ये ज्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या त्यापैकी अजितदादांनी एक चिठ्ठी उचलली आणि त्याच्यावर आदित्य असं नाव होतं. तर मोठ्या सराईतपणे अजितदादांनी ती चिठ्ठी एकनाथ शिंदे यांना दाखवली. त्यांनी ती बाजूला ठेवली आणि सुधीर मुनगंटीवार यांनी थोडी इकडे तिकडे गोष्ट करून दुसरी चिठ्ठी उचलायला लावली मुख्यमंत्र्यांना आणि काहीतरी विक्रम वगैरे वेगळं नाव आलं, ते देण्याचं हे आलं. याचं कारण असं की आदित्य हे उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राचं नाव आहे, जो राजकारणामध्ये आहे. ठाकरे कुटुंबातून पहिली निवडणूक लढवणारा हा 3ऱ्या पिढीचा ठाकरे, त्याचंही नाव आदित्य आहे. आणि या श्रावणी नावाच्या वाघिणीने ज्या बछड्यांना जन्म दिला त्यामध्ये तुमच्या एका बछड्याचं नाव आदित्य ठेवलं तर त्याच्यावरून नको तितकी राजकीय चर्चा होईल, टोमणेबाजीसुद्धा होईल. कोण छाती फुगवून सांगेल, कोण त्या छातीवर बाणसुद्धा मारेल. म्हणून ते नाव टाळण्याची चलाखी किंवा चतुराई किंवा ज्याला आपण प्रासंगिकता
ही अजितदादांनी पण दाखवली, एकनाथ शिंदेनी पण दाखवली आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा दाखवली. हा संयम, हा समजूतदारपणा उद्धव ठाकरे किंवा त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे दाखवतात का? हे जर नाव निघालंय चिठ्ठीत आदित्य, तर तेच ठेवलं गेलं असतं तर शेवटी आदित्य नावाचा वाघ हा पिंजऱ्यातच शोभतो अशा स्वरूपाच्या किती टवाळ्या होऊ शकल्या असत्या याची कल्पना करा. देवेंद्र फडणवीस थोडे स्थूल आहेत, तर ते एकटेच बाबरीवर चढले तरी बाबरीचा ढाचा ढासळला असता असं शारीरिक व्यंग सांगण्याचा प्रयत्न किंवा टरबुजा बोलून त्यांना हिणवण्याचा प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पुत्राचं नाव वाघाच्या बछड्याला दिलं तर त्याची टवाळी हिणवणी होऊ शकेल, तर ती टाळण्याचा प्रयत्न त्यांच्याच राजकीय विरोधकांनी करावा. यात सभ्य कोण, सुसंस्कृत कोण आणि असंस्कृत अडाणी कोण, यातला फरक तुम्हाला कळू शकतो. यातला फरक कळू शकतो मित्रांनो. शब्द कोण पाळणारे आहेत आणि शब्द दिलेले नसताना सुद्धा शब्दाच्या पलीकडली सभ्यता, संस्कृती आणि नातेसंबंध सांभाळणारे कोण आहेत हे तुम्हाला यातून कळू शकतं. एका बाजूला मी तुम्हाला नारायण राणेंचा किस्सा सांगितला. जे आदित्य ठाकरे घटनाबाह्य मुख्यमंत्री, गद्दार, कलंक, जे काही बहकत बडबडत असतात त्यांच्यासाठी हा धडा आहे. पण धडा शिकणाऱ्यासाठी असतो. धडा हा शिकणाऱ्यासाठी असतो. जे चिठ्ठीत योगायोगाने आलेलं आदित्य हे नाव होतं ते त्या उद्या वाघाच्या बछड्याला ठेवलं गेलं असतं तरी बाळासाहेबांच्या, शिवसेना प्रमुखांच्या नात्याची राजरोस टवाळी होईल याचं भान आजसुद्धा एकनाथ शिंदे ठेवतात. कधी काळी तुमच्यासोबत राहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा ठेवतात. कधी काळी तुमच्याबरोबर मंत्रिमंडळात राहिलेले सुधीर मुनगंटीवार त्याचं भान ठेवतात. एवढंसुद्धा भान ना उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उरलेलं आहे, ना त्यांच्या प्रवक्त्यांना, संपादकांना उरलेलं आहे. मित्रांनो, तुलना तुम्हाला दाखवणं मला आवश्यक वाटलं की तो योगायोग होता. ते नाव त्या बाऊलच्या चिठ्ठीत निघालं, पण ते ठेवून तुमची टवाळी करण्यासाठी लोकांना खाद्य पुरवणं, कच्चा माल पुरवणं शिंदे, अजितदादा आणि मुनगंटीवार यांना शक्य होतं. पण त्यांनी तुमची खिल्ली उडवली जाऊ नये म्हणून किती सभ्यता दाखवली. ही कुठल्या तरी माध्यमांनी, कॅमेऱ्यानी ते टिपलं म्हणून हे बातमी होऊन आलं, नाही तर ते सुद्धा आलं नसतं. कारण त्याची वाच्यतासुद्धा मुनगंटीवार, अजितदादा किंवा शिंदेंनी केलेली नाही. कुणीतरी ते कॅमेऱ्यात टिपलं गेलं, कुठच्या तरी पत्रकाराच्या कानावर गेलं म्हणून त्याची बातमी झाली. पण याची प्रचंड बातमी करून ब्रेकिंग न्यूज आणि गवगवा, धुतलं वगैरे वगैरे, धक्का, हे करता आलं असतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ते होऊ दिलं नाही. आजही बाळासाहेबांशी कोण निष्ठावान आहेत याचे हे तुम्हाला मी पुरावे दिले. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.